हॅलो फ्रेंड्स, सपनास होमस्कूलिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी भूगोल या विषयाचा तिसरा धडा म्हणजेच भरती आणि ओहोटी शिकणार आहोत। तर भरती ओहोटी नेमकं काय आहे, कशी असते भरती, कशी असते ओहोटी, हे आपण आज सगळं इथे शिकणार आहोत। पण हा धडा शिकण्यापूर्वी, हा धडा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही सपनास होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण सबस्क्राईब करणं आमचं चॅनल पूर्णपणे फ्री आहे। आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील। तुम्ही कधी समुद्रकिनारी गेलायत का? मुरुड, जंजिरा वगैरे अशा ठिकाणी किंवा समुद्र किनारी कधी फिरायला गेलायत का? जर कधी फिरायला गेला असेल तर तुम्हाला ऐकायला मिळालं असेल, अरे आज भरती आहे, आज ओहोटी, असं काहीतरी ऐकायला मिळालं असेल। ते भरती ओहोटी नेमकं काय प्रकरण आहे बघू। आपण आता इथे पहिला आकृती क्रमांक 1 बघूयात आणि आकृती क्रमांक ही अ आणि ब आहे। तर आपल्याला इथे काहीतरी छायाचित्र दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या पातळीचा फरक दिसतोय। इथे पाण्याचा फुगवटा दिसतोय, पाणी असं वरती दिसतंय आणि इथे पाणी कमी दिसतंय। हे नेमकी दोन प्रकरण काय आहे ते आपण बघूयात। इथे दिलेले दोन्ही छायाचित्र एकाच ठिकाणाचे आहेत, म्हणजे एकाच ठिकाणावर काढलेले छायाचित्र, पण आपल्याला फरक दिसतो की नाही। या झाडींच्या वरती असं फुगलेलं पाणी दिसतं आणि या झाडींच्या अगदी बरोबर पाणी दिसतं। तर नेमकं काय फरक आहे? दिलेले दोन्ही छायाचित्र एकाच ठिकाणाचे आहेत की वेगवेगळ्या ठिकाणाचे आहेत? दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा। आपल्याला तरी इथे छायाचित्र एकाच ठिकाणाचे दिसत आहेत आणि पाण्यामधला फरक दिसतोय की पाण्यात एकीकडे फुगवटा दिसतोय, एकीकडे पाणी कमी दिसतंय। आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनांना काय म्हणतात? अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनांना भरती आणि ओहोटी असं म्हणतात। तर इथे बघू, दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणाहून घेतलेली आहेत। समुद्र किनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ असल्याचे दिसते, तर काही वेळेस किनाऱ्यापासून दूर गेल्याचे दिसते। सागर जलाच्या या हालचालींना आपण भरती आणि ओहोटी असे म्हणतो। काही अपवाद वगळता जगभरातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर अशा प्रकारची भरती आणि ओहोटी येत असते। भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून या मागचे शास्त्र आता आपण समजून घ्यायचे। भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमित होणारी हालचाल। आता हे बघा, समजून घ्या वाक्याचा अर्थ की भरती आणि ओहोटी। ही भरती म्हणजे काय? आपण आता म्हणलं भरलंय, आपण काहीतरी भरती झाली म्हणजे पाण्याचं जास्त प्रमाण झालं। ओहोटी म्हणजे पाणी कमी होणं। तर या भरती आणि ओहोटी शब्दांचा अर्थ समजून घ्या। ही सागर जलाची दररोज आणि नियमित होणारी हालचाल, म्हणजे नेहमीच एकतर पाणी जास्त होतं किंवा एकतर पाणी आत खेचलेलं जातं, असं नेहमीच होतं। सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो। दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होतं। म्हणजे आपण जसं एक सर्कल तयार करू, असं गोल सर्कल, त्याचे 12 तास विभागला एक तर भरती असते किंवा एकतर ओहोटी असते। तर ह्याचं एक चक्र आणि हे दररोज घडणारी प्रक्रिया आहे। पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज आणि स्वाभाविक वाटते, परंतु याचा थेट संबंध सूर्य, पृथ्वी व चंद्र यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रस्थानी बल यांच्याशी असते। म्हणजे एक लक्षात घ्यायचंय की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी या तिघांचं पण काय, गुरुत्वाकर्षण आणि केंद्रस्थानी बल यांच्यामुळे पृथ्वीवरती दररोज 12 तासांनी एक तर भरती किंवा ओहोटी होत असते। आता आपण एक करून बघायचं गोष्ट, तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारखी वस्तू ठेवा आणि वही जोरानं डावीकडे उजवीकडे हलवा। काय करायचं? डावीकडून उजवीकडे हलवा। काय बघू, त्या मुलीला काय दिसतं? वही ती जोरात हलवतीये। कडीच्या डब्यात पाणी घ्या। कडी हातात धरून डब्बा गरगर गरगर फिरवल्यास काय होतं पहा। मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा, निरीक्षण करा, पालकांचा सहभाग घ्या, कारण एकट्याने करण्यात अर्थ नाही, मिक्सर वापरायचा आणि पालकांचा सहभाग घ्या। गोफण पंखा फिरतानाही निरीक्षण करा। अर्धा पेला पाणी घ्या, पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोल गोल फिरवत राहा। पाण्याच्या बाबतीत काय घडतं निरीक्षण करा। जेव्हाही आपण मिक्सरमध्ये किंवा पाणी असं गोल गोल फिरवतो, पाणी वर येतं की नाही? पाहिलं असेल ना तुम्ही, मिक्सरचं भांडं जसं ठेवलं तर झाकण नाही ठेवलं तर अख्खं घरभर पाणीच पाणी होणार। तसंच प्रकारचं काहीतरी आपण एखादी वस्तू हातात घेतली, गरगर गरगर फिरवत राहिली तर आपल्याला दिसतं की पाण्याची पातळी खालपेक्षा वरती वाढलेली। आता पाण्याचा पेला हलवणारा मुलगा दिसतो आपल्याला, की चैन बोटात धरून गोल 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 फिरवणारी मुलगी। तर काय घडते बघूयात आपण। तर ही काय, चैन धरून बोटात फिरवणारी मुलगी आहे। तर सांगा पाहू, हे सगळ्यामध्ये काय होतं, चक्र जेव्हा फिरत असतं तेव्हा ते एकसारख्या गतीमध्ये फिरत असतं आणि ही गती केंद्रस्थानी खूप परिणाम करते आणि मग असा गोलाकार आकार तयार होतो, एक संधपणा याला येतो।
आता आपण खालील प्रश्नांच्या आधारे केलेल्या कृतींबद्दल वर्गात चर्चा करू. खडू कोणत्या दिशेला पडला? जर तुम्ही एकदम गोल गोल डावीकडून उजवीकडे फिरवताना खडू कोणत्या दिशेला पडला तुमचा? पेल्यातील पाण्याचा फुगोटा कोणत्या दिशेला आला? की चैनला जोडलेल्या वस्तू फिरताना कोणत्या स्थितीत गेल्या? डब्यातील व मिक्सरमधील भांड्यातील पाण्याचे काय झालं? आणि वरील कृतीमध्ये कोणती बले कार्य करत असावी? तर या सगळ्याचं उत्तर काय बघा. आणि केंद्रस्थानी बल आणि गुरुत्वीय बल कोणकोणत्या कृतीमध्ये जास्त आढळते? आता केंद्रस्थानी बल आणि गुरुत्वीय बल मध्ये फरक समजून घ्या. केंद्रस्थानी बल म्हणजे जे केंद्रामधून प्रस्थापित होतं ते केंद्रस्थानी बल. तुम्ही जर एखादा पहिला फिरत असाल तर तुम्हाला गोल इथं तरंग दिसतो, तर मध्य भागामध्ये आपल्याला दिसतं की एक बल तयार झालेला आहे, त्याच्या भोवतीने सगळं फिरतंय. गुरुत्वीय बल म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात. कारण कुठली वस्तू आपण कितीही फिरवायला गेलो, काही केलं तर पृथ्वीनं धरून ठेवल्यामुळे त्याचं एक गुरुत्वीय बल लागतं. परंतु पृथ्वी सतत त्यानं फिरत असते, त्यामुळे तिचं केंद्रस्थानी बलही याच्यावरती काम करत असतं. आता ह्या सगळ्या ज्या कृती सांगितलेल्या की खडू ठेवा, तो डावीकडनं उजवीकडे फिरवा, तर मग कोणत्या दिशेला पडणार आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण करून बघूयात. वरील सर्व कृतींमध्ये केंद्रस्थानी बलाचे प्रेरणेचे परिणाम पाहायला मिळतात. केंद्रस्थानी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. केंद्रस्थानी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा, याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यावर वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रस्थानी बलाचाच परिणाम आहे. कारण केंद्र आपण जेव्हा गोष्ट फिरवतो, तुम्ही भोवरा फिरवला असेल, तुम्ही अनेक गोष्टी गर फिरवल्या असेल, तर बाहेरच्या बाजूला बल झुकलेला दिसतो आपल्याला, बाहेरच्या बाजूला गोष्ट फेकलेली दिसते. वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 समतुल्य गट करा. 5 मिनिटाचा रस्सी, समतुल्य म्हणजे सारख्याच वजनाच्या आकाराचे रस्सी खेळ खेळायचे. त्यांना मिळालेला अनुभव वर्गात चर्चा करायची आपल्याला. आता केंद्रस्थानी बल व गुरुत्वीय बल काय हे पहिलं समजून घेऊ आपण. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. आता हे समजून घ्या, पृथ्वी स्वतःच एक बल आहे, पण ह्याच्या विरुद्ध दिशेनं केंद्रस्थानी बल काम करते आणि तिला केंद्रस्थानी प्रेरणा असे म्हणतात. पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते, परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते आणि हे बल केंद्रस्थानी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. त्यामुळे भूतलावरील कोणती वस्तू त्या जागी आहे फेकली जात नाही. येते का लक्षात? तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल की आपण अवकाशात का फेकलं जात नाही, पृथ्वीलाच का चिकटू नये, आपण किती उंच उड्या मारल्या तर पृथ्वीवरच का पडतो, गरगर इतकं समुद्रावरचं पाणी फिरते, मग बाहेर का फेकलं जात नाही अंतरिक्षमध्ये? त्याचं महत्वाचं कारण आहे की केंद्राचं गुरुत्वाकर्षण बल इतकं प्रबल आहे की जरी केंद्रीय बल विरुद्ध दिशेने गुरुत्वाकर्षणचे काम करत असेल तरीही गुरुत्वाकर्षण बलामुळे कुठलीही वस्तू बाहेर फेकली जात नाही. इथे आपण बघू शकतो, हा आहे उत्तर ध्रुव, तर त्याच्या 3 इमेजेस दिलेल्या आहे. जी म्हणजे गुरुत्वीय बल, सी म्हणजे केंद्रस्थानी बल. आता केंद्रस्थानी बल व गुरुत्वीय बल याचा परिणाम बघा. भरती आणि ओहोटी. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचेही गुरुत्वाकर्षण बल याला कारणीभूत असते. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे, परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रस्थानी प्रेरणा. आता तुम्ही आपण गेल्या पाठामध्ये अभ्यास केलाच होता की पृथ्वी जरी सूर्याभोवती फिरत असली आणि चंद्र जरी पृथ्वीभोवती फिरत असला तरीही, जसं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की तुमचे बाबा म्हणजे सूर्य समजूयात, आई म्हणजे पृथ्वी आणि तुम्ही म्हणजे चंद्र. जर तुमची आई बाबांभोवती फिरतीये म्हणजे जसं सूर्याभोवती पृथ्वी फिरतीये आणि तुम्ही आई भोवती फिरताय म्हणजे नकळत तुम्ही तुमच्या बाबांभोवती फिरताय. तसंच काहीच पृथ्वी, सूर्य, चंद्र याच्या बाबतीत घडतं. त्यामुळे चंद्र अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरत असतो. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रस्थानी प्रेरणा. आता इथे बघा, उत्तर ध्रुव, इकडे काय होतंय भरती आणि इकडे ओहोटी. आता ओहोटी भरती असं एकूणच पृथ्वीच्या फिरताना आपल्याला दिसतं की चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल भरती आणि ओहोटीला कारणीभूत ठरतं. गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रस्थानी बल. आता इथे दिसतंय का, हे आहे गुरुत्वाकर्षण बल आणि हे काय केंद्रस्थानी बल. हे दोन्ही बल काम करतात, त्यामुळे भरती आणि ओहोटी घडून येते. आता भरती ओहोटी निर्मिती प्रक्रिया. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करतं. येतंय का लक्षात? म्हणजे सूर्य कितीही मोठा असला तरी पण चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे त्याचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीवर काम करतं.
चंद्र, सूर्य, पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. सापेक्ष म्हणजे काय? त्यांची जी स्थिती ती स्थिर आहे ना, पृथ्वी इकडनं तिकडनं गोल फिरते पण त्याच जागी फिरत असते, ती इकडून तिकडं फिरत नाही, आडवी तिडवी उभी आडवी, तिचं एक फिरण्याची गती, तिचा एक मार्ग स्थिर आहे. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळानुक्रमे भरती किंवा ओहोटी येते, हा पृथ्वीच्या केंद्रस्थानी बलाचा परिणाम आहे. आता तुम्ही इथे आकृती बघताय, हे असं का दाखवलंय? म्हणजे तुम्ही कोकणातल्या समुद्रकिनारी आहात आणि कुणी आम्स्टरडॅमला तिकडे समुद्रकिनारी आहे अमेरिकेत, तर त्या ठिकाणी भरती ओहोटी आणि इकडे भरती ओहोटीचं चक्र सारखंच चालतं, फरक पडत नाही. आता इकडे बघा, ज्या वेळेस 0 डिग्री रेखावृत्तावर भरती असते त्याच वेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला 180 डिग्री रेखावृत्तावरही भरतीच असते, हे समजून घ्या. त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. म्हणजे जिथे भरती आडवी आहे, म्हणजे इथे भरती आडवी आहे 0 डिग्री 180 डिग्री आणि इथे काटकोनामध्ये उभी, इकडे काय असणार आहे? ओहोटी. कारण पृथ्वी गोल आहे, पृथ्वीचा 3/4 भाग हा समुद्राने व्यापलेला आहे, तर इतक्या मोठ्या प्रमाणात समुद्र आहे पृथ्वीवर, तर जशी भरती 0 डिग्री टू 180 डिग्री भरती असते, तर इकडे काटकोनामध्ये ओहोटी असते. जरा विचार करा, पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? तर ते गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात काम करत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या केंद्रीय बलही लागू पडत असते. भरती ओहोटीचे प्रकार, ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होते. म्हणजे असं काही नाहीये भरती 4 वाजता म्हणजे 4 वाजताच होईल, भरतीच्या वेळेत बदल घडत असतो आणि त्याची कक्षा म्हणजे भरती कधी जास्त होते कधी कमी होते, अशा कक्षाही त्याच्या बदलतात. सर्वसाधारणपणे अमावास्येला पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती पेक्षा लहान असते. या भरती ओहोटीचे अनुक्रमे उधाणाची व भंगाची असे 2 प्रकार पडतात. कळतंय का? म्हणजे अमावास्या आणि पौर्णिमेला जास्त प्रमाणामध्ये भरती असते, मोठी असते, कक्षा मोठी असते भरतीची. आणि अष्टमी म्हणजे काय? जसं आपण आपल्या 15 म्हणजे सूर्य चंद्राच्या कला असतात, तर चंद्राच्या कलाप्रमाणे 15 दिवसाचा काय असतं? पौर्णिमा किंवा अमावास्या असते. तर याच्याप्रमाणे आपल्याला षष्टी, सप्तमी, अष्टमी, त्या अष्टमीला भरती सगळ्यात कमी असते आणि त्याप्रमाणे उधाणाची व भांगाची असे 2 प्रकार पडतात. आता उधाणाची भरती ओहोटी म्हणजे काय बघूयात. स्प्रिंग टाईड. उधाणाची भरती म्हणजे स्प्रिंग टाईड. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढतं आणि त्याच दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फार मोठी असते. आकृती 3.7 बघा. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा आल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत उसरते आणि ही उधाणाची ओहोटी. आपण आधी शिकलेलो आहोत की ज्या वेळेस भरती घडते त्याच वेळेस काटकोनामध्ये ओहोटी होत असते. म्हणजे एकाच वेळी भरती आणि ओहोटी पृथ्वीवर ही क्रिया सातत्याने चालू आहे. फक्त फरक काय आहे की ज्या वेळेस भरती ज्या 0 डिग्री ते 180 डिग्री घडते त्याच वेळेस काटकोनामध्ये ओहोटीची प्रक्रिया चालू असते. फक्त पौर्णिमेला आणि अमावस्येला उधाणाची परिस्थिती म्हणजे मोठ्या प्रमाणात पाण्याचा फुगवटा होतो आणि जिकडे पाण्याचा फुगवटा होतो त्याच्या विरुद्ध दिशेला काटकोनामध्ये पाणी आतल्या बाजूला खेचलं जातं. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत उसरते, ही उधाणाची ओहोटी आहे. आता भांगाची भरती ओहोटी म्हणजे काय? नीप टाईड. पहिला पाहिलं होतं आपण स्प्रिंग टाईड म्हणजे उधाणाची भरती आणि भांगाची भरती म्हणजे नीप टाईड. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो आणि ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. आकृती आपण 3.8 बघूयात. ही आकृती 3.8 आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की भांगाची भरती ओहोटीची प्रक्रिया कशी आहे. भरतीच्या वेळेस आपण बघितलं होतं की पाण्याचा फुगवटा इथपर्यंत आला होता, पण ओहोटीच्या वेळेस शुक्ल पक्षामध्ये काय होतं? अष्टमीला आपण पाण्याची पातळी इतकी मागे गेलेलं असतं पाणी, याला ओहोटी असं म्हणतात. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी
नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीपेक्षा ओहोटीपेक्षा कमी उतरते, कारण चंद्र सूर्यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. ही भांगाची भरती ओहोटी होय. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते, तर ओहोटी सरासरीपेक्षा ही काय असते, मोठी असते. म्हणजे जास्त पाणी समुद्रामध्ये आत खेचलं जातं. आता हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. ओहोटीची परिस्थिती आपण बघू शकतो. इथे भरती आहे या बाजूला दोन्ही, आणि चंद्र पृथ्वीच्या या बाजूला असतो, आणि त्याच्या विरुद्ध बाजूला काटकोणामध्ये काय ओहोटीची प्रक्रिया चालू असते. आपण मगाशीच या आकृतीचा अभ्यास केला होता की चंद्र आणि सूर्य बघा इथे काटकोण तयार होतो. आपण जर सरळ रेषेत गेलो तर, आणीची भरती ओहोटीची प्रक्रिया सुरू होते. अष्टमीला जास्त प्रमाणात होते ओहोटी. आता आपल्याला माहिती आहे का बघू काय, भरती ओहोटीच्या कक्षा म्हणजे इंटरटायडल झोन. भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. येथे लक्षात की भरती ओहोटी वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास, कारण पाण्याच्या पातळीचा फरक होतो, एक तर पाण्याचा फुगवटा होतो किंवा पाणी कमी होतं, त्याला भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा 30 सेंटीमीटर इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस आहे. ही कक्षा 1600 सेंटीमीटर पर्यंत असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबातचे आखात इथे आहे आणि ती सुमारे म्हणजे 1100 सेंटीमीटर आहे. भरती ओहोटीचे परिणाम काय होतात बघू. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात आणि त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ होतो. बंदरे गाळाने भरत नाहीत. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरातून आणता येतात आणि भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या क्रियेमध्ये वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. आणि भरती ओहोटीमुळे तीव्राची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होतो. म्हणजे आपल्या निसर्गामध्ये बघा ना किती भारी क्षमता आहे की प्रत्येक गोष्टीचं इतकं व्यवस्थित नियोजन आणि नीट केलेलं आहे की भरती आणि ओहोटी होण्याचे किती असंख्य फायदे आपल्याला इथे दिसून येतात. भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते. भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते, तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. पुढील विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली, हे लक्षात घ्या. कमाल म्हणजे काय, जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी. आकृती 3.9. आता ही आकृती आहे, इथे उत्तर ध्रुव आणि पृथ्वी. भरतीची वेळ दररोज का बदलते हे तुमच्या लक्षात येईल. आता ही चंद्राची स्थिती आहे, ही काय आहे दिसते तुम्हाला व्यवस्थित, ही चंद्राची स्थिती आहे. चंद्रस्थिती 1, चंद्रस्थिती 2 आणि चंद्रस्थिती 3. आता पृथ्वीची गती काय आहे, 1 डिग्रीला 4 मिनिट आणि 12 डिग्री 30 सेकंदला लागणारा वेळ हा 30 मिनिट आहे. एक खूण म्हणजे काय, 30 मिनिट. तर 12 अंश आणि 30 मिनिटला लागणारा वेळ किती आहे, 50 मिनिट आहे. तर आकृती 3.9 भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते, आता आपण ह्याचं कारण समजून घेऊया. तिथे आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने येथे भरती येईल. आता बघा क हा बिंदू चंद्रासमोर आहे, बरोबर, त्यामुळे इथे काय होणार आहे, इथे भरती येणार आहे. आणि ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिपाद स्थानावर असल्यामुळे तेथे देखील त्याच वेळी भरती येईल. आता इथे काय ड, आपण आधीच शिकलोय की 0 डिग्री असेल तर 0 डिग्रीच्या विरोधात 180 डिग्री काय असतं, जिथे भरती त्याच्या विरुद्ध बाजूसही भरतीच असते आणि काटकोणामध्ये ओहोटी असते, आपण आधी शिकलोय. क हा बिंदू ड याच्या ठिकाणी 12 तासानंतर येईल. आता पृथ्वी तर फिरत असते गोल गोल, तर मग क हा बिंदू 12 तासांनी काय होईल, ड या स्थानी येईल. त्यामुळे 180 डिग्री आणि तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल, म्हणजे 360 डिग्री, कारण गोल फिरल्यानंतर 360 डिग्री पूर्ण होतात ना. तर याच प्रकारात बदल ड या प्रतिपादित बिंदू मागे घडेल. जेव्हा ड बिंदू क च्या जागी तेव्हा तिथे भरती येईल. आता आपण इथे बघतोय ते म्हणजे की जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तिथे भरती असणार नाही, कारण दरम्यान 12 तासात चंद्र देखील थोडा पुढे गेलाय. कारण चंद्राची स्थिती आता बदलते आणि चंद्राच्या स्थितीप्रमाणे भरती ओहोटीमध्ये पण बदल होतो. सुमारे 6 अंश ते 15 मिनिट गेलेला असेल, म्हणून ड बिंदू चंद्रासमोर
चंद्र 2 येण्यास सुमारे 25 मिनिटं जास्त लागतील. आता 12 तास 25 मिनिटांनंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आला नाही, तेथे भरतील आणि त्याच वेळेस क या ड च्या विरुद्ध बिंदूवरही भरतील. म्हणजे येतंय ना लक्षात की आपला ज्या ठिकाणी क पृथ्वीच्या 0 डिग्रीवर भरती सुरू त्याच्या विरुद्ध बाजू 180 डिग्रीवर भरती असणार आहे. म्हणून किनारी भागात दिवसातून 24 तास साधारण 2 वेळा भरती आणि ओहोटी येते. 2 भरतीच्या वेळातील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटांनी असतो. आता आपण करून बघायचंय. पसरट आकाराचं एक मोठं भांड घ्या. हे भांड सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा. भांडे साधारणपणे भरेल एवढे पाणी त्यात घाला. या भांड्यातील पाण्यात लाटा निर्माण करायच्या, म्हणजे पाणी नुसतं हलवलं ना भांड तरी लाटा निर्माण होतील. भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करता येतील का तसा प्रयत्न करा. तुम्ही कोणकोणत्या प्रकारे लाटा निर्माण करू शकता. जर आपण एखादं भांड भरलं आणि नुसतं त्याला हलवत राहिलो किंवा गोल स्पिनर लावला त्याच्या खाली गोल फिरवलं तरीही त्याच्यामध्ये लाटा निर्माण होणार आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघूयात आपण इथे. लाटा गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला त्याच्यावर लहरी येताना दिसतात. अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने म्हणजेच ऊर्जामुळे पाणी गतिमान प्रवाही होते. वाऱ्यांमुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांनाच लाटा म्हणतात. लाटांमुळे सागराची पाणी वर खाली किंचित मागे पुढे होते आणि या लाटा त्यांच्यातील सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे. आकृती 3.10 बघा. आता ही सतत लाटा येत असतात. लाटेची रचना कशी बघा. वाऱ्यामुळे सागरी जल उचललं जातं व त्याचा समोर खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या या उंच भागाला शीर्ष व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. भारी नाव आहेत ना यांची. उंच भागाला काय म्हणतात शीर्ष आणि खोलगट भागाला काय म्हणतात द्रोणी म्हणतात. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते. तर दोन शीर्षांमधील किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते. लाटेची लांबी, उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात. आकृती 3.11 बघा. इथे आपल्याला लक्षात येईल की इथे वरती काय टोकांना शीर्ष आणि खाली काय द्रोणी आहे. अशा प्रकारे लाटांची सातत्याने निर्मिती होते आणि वाऱ्यामुळे ही निर्मिती होत असते. आपण बघतोय लाटांची गती. सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पहिल्या लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू तर समुद्रामध्ये लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते. ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही. म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. लक्षात घ्या. याचा अर्थ काय. वहन म्हणजे काय की एखादी वस्तू लाट तिकडे नाही आणत आहे तर लाटेतली जी ऊर्जा असते ना ती ऊर्जा फेकली जाते बाहेर लाटेसोबत. त्यामुळे इथं म्हटलं की लाटेच्या पाण्याचे वहन होत नाही. म्हणजे पाणी नाही खेचलं जाते, पाणी नाही आणलं जाते की मधलं पाणी बाहेर पडतं असं नाहीये. तर तिथली जी ऊर्जा असते ती बाहेर टाकली जाते. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप, ज्वालामुखींमुळे देखील लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागात अशा लाटांची उंची प्रचंड असते. त्या अत्यंत विध्वंसक असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी होते. जीवितहानी म्हणजे माणसं मरतात, वित्तहानी म्हणजे पैशाचं नुकसान होतं किंवा मालमत्तेचं. अशा लाटांना सुनामी म्हणतात. 2004 साली सुमात्रा व इंडोनेशियातील बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर श्रीलंका या देशाला बसला होता. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण तयार होते. आता आपण लक्षात घेऊयात काय लक्षात घ्यायचं बघा. सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी किनारी भागापासून दूर जाणं किंवा समुद्र सपाटीपासून उंचावर जाण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे जीवितहानी टाळता येते. आता मी आणखीन कुठे इयत्ता 6वी मध्ये सामान्य विज्ञान ऊर्जा साधन, इथे तुम्हाला दिसेल लाटाची ताकद. इयत्ता 9वी भूगोल अंतर्गत माहिती, तिथे माहिती मिळेल. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान ऊर्जेची रूपे, हा भागही तुम्ही अभ्यासू शकता. सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यासाठी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा माहित असणं गरजेचं आहे. या वेळा माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला त्या दिवसांची तिथी माहिती असणं आवश्यक आहे. तिथीच्या पाऊण पट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. उदाहरणार्थ तुम्ही सागरी किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी आहात
चतुर्थी म्हणजे चौथा दिवस, त्याच्या पाऊणपट म्हणजे 3. याचा अर्थ त्या दिवशी दुपारी 3 वाजता व पहाटे 3 वाजता पूर्ण भरती असेल. भारी की नाही कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायला. त्यामुळे हे लक्षात ठेवा की त्या दिवशी तिथी किती आहे ती. स्थलकालानुसार त्यात थोडाफार बदल होऊ शकतो, पण भरती ओहोटी बरोबर एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्यावरची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळ प्रवाह यांचा विचार करून स्थानिकांशी चर्चा करून मग समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती ओहोटीच्या वेळा सांगा. आणि हे भरती ओहोटीमुळे इथे बघा पुळण, जिथे रेती मोठ्या प्रमाणात साठलेली आहे याला पुळण असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपला धडा शिकवून झालेला आहे. तुम्हाला समजले असेल बऱ्यापैकी. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला विचारा. आणि आपण आता आपला नेक्स्ट व्हिडिओ हा प्रश्न उत्तरांचा करणार आहोत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की विचारा. पण सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तुमच्या मोबाईलवरती. तोपर्यंत बाय बाय.